गजानन महाराज की जय. अध्याय 2. श्री गणेशाय नमः. जय जय अजिता सर्वेश्वरा, हे चंद्रभागा तटविहारा, पूर्णब्रह्मा रुक्मिणीवरा, दीनबंधो पाहि मम. तुझ्या वशीला वाचून अवघेच देवा आहे क्षीण, कुडी माझी नसल्या प्राण कोण विचारे मढते. सर्वराची दिव्य शोभा तयामुळे बदनबा, स्वरा रसभरीतात लागा बा टरफलाते महत्वाने. तुझी कृपा त्याच परी शरणागता ते समर्थ करी. पाप ताप दैन्यवारी हेच आहे मागणे. मागले अध्यायी झाले कथन, समर्थ गेले निघून. तेथे बंकटला लागून हुरहुर वाटून राहील. गोड न लागे अन्नपाणी, समर्थाचा ध्यास म्हणे न हाले दृष्टीपासून. गजाननाचे रूप जिकडे तिकडे पाहावे भास होऊ लागला त्यांना खास. याचे नाव श्रोते ध्यास उभ्या नसते पोरचेष्टा. चुकलेल्या धेनूची वस्तशुद्धी करीसाची तैसी बंकटलालाची स्थिती झाली विभूत. हे सांगावया जागा नव्हते कोठे त्या वडिलांपाशी बोलाया छाती त्याची होईना. अशा रीती चित्तबलीच विचाराचे काहुर झाले. शेगाव उभे धुंडाळले परींना पत्ता लागला. घरी येता वडील पुसती भवानीराव संमती. बाळा तुझी आज वृत्ती कार्य अशी संजय. चित्ती उत्साह दिसेना वदनी दिसेम लहानपणा. अशा असह्य यातना होती कशा सांग. तू पोऱ्या तर ना ज्वान, आणही कशाची तुला वाण. ऐसेच असून चिंता चोर दिसतोस, किंवा शरीरी काही व्याधी होत असे ती सांगादी. चोरून पुत्र कधी न ठेवी गोष्ट कोणती पित्याला. काहीतरी सांगून केले पित्याचे समाधान. पुन्हा शोधा कारण फिरू लागला शेगावी. बंकटलालाचे शेजारी एक होते सदाचारी. घरी होती जमेदारी. परी अभिमान नसे त्याचा. बोलता देशमुख रामाजी पंत वयाने वृद्ध अत्यंत. बंकटलालाची इत्यंभूत हकीकत त्यांनी निवेदिली. ते बोलले, बंकटलाला तुझा वृत्तांत मी ऐकला. तू जो पुरुष कधीच पाहिला तो योगी असावा कोणीतरी. योग्य वाचून ऐशी क्रिया मिळती ना कोठे पाहावया. पूर्व सुकृत वाचून या होणे ना दर्शन. तू घेतले दर्शन जन्म तुझा झाला धन्य. भेटतात ते तुझ लागून ते मलाही दर्शन. ऐशा स्थितीत दिवस गेले 4 निघून 6. बंकटलालाची तिळभर विसर पडे तयाचा. गोविंद बुवा टाकळेकर होते एक कीर्तनकार. ज्याच्या कीर्तनी शारंगधर प्रसन्न चित्त होत असे. लौकिक यांचा वराडात होता मोठ्या प्रमाणात. ते आले फिरत कीर्तन करायचे. शंकराच्या मंदिरात झाली कीर्तनाची तयारी. जाऊ लागला नरनारी कीर्तन ऐकावया. बंकटलालाही तेथे आला कीर्तन श्रवणासाठी. भला मध्ये शिंपी भेटला पितांबर नाम ज्याचे. हा शिंपी पितांबर भोळा भाविक होता फार. त्याची समर्थाचा समाचार बंकटलालाने कथन केला. दोघे कीर्तना चालले. तो अवचित समर्थ पाहिले मागल्या बाजूस बसलेले फरसावर येते द्वा. मग कशाचे कीर्तन गेले उभयता धावून. जेवी द्रव्य गटाने पाहून कृपण जाय हपापून. या वाचातकाचे स्वतिगण वा मोराशी मेघदर्शन, किंवा रोहिणी रमण चकोर पाहता आनंदे. तैसे उभयतांनी केले. दूर उभे राहिले. विनयाने बोलू लागले, काही आणू का खावे. महाराज बोलले, त्यावर तुझी गरज असेल जरी आण झुणका भाकरी माळणीच्या सदनातून. बंकटलालाची सत्वरी चून अर्धी भाकरी आणून ठेवली हातावरी तया योगेश्वराची. चून भाकरी खात वदले पितांबराशी समक्त. जाऊन एवढ्याप्रत तुंबा भरून आण पाणी. पितांबर बोले, गुरुराया ओढ्याची पाणी अल्पसदे. पाण्यात तुंबा मुळी नाही अवसर. इतके असून ते पाणी खराब केले गुरांनी. तेही जाणाऱ्या येणाऱ्यांनी नाही पिण्याचे योग्य ते. मर्जी असल्या दुसरीकडून पाणी आणि तो तुंबा भरून आले. बोलले गजानन, दुसरे पाणी आम्हा नको. नाल्याचेच पाणी आता तुंबा भरून. उगीच उंजळीने तुंब्यात पाणी भरू नको. तुंबा घेऊन पितांबर तात्काळ गेला नाल्यावर. तुंबा भरेल असे नीर कोठेनं त्याने पाहिले. तळवे पदाचे भिजतील इतकेच तेथे होते. जल करून हाताची ओंजळ तुंब्यात पाणी भरणे नसे. ऐशी झाली आडविहीर चिंतावली पितांबर. हिया करून अखेर तुंबे स्पर्श केला जला. तो ऐसे झाल्या गटीत तुंबा ठेवावा जेथ तो बुडे तेथ. खडगा पळून उडाला. नाल्याचे घाण जीवन तुंब्यातच स्फटिका समान आले. ते पाहून शिंपी चित्ती चाकित झाला. तो म्हणे, हे ऐसी स्थिती की आज झाली निश्चिती. की योगेश्वराची साथ शक्ती संशय येथे धारणे नको. तुंबा आणून ठेविला योगेश्वराने सान्निध्याला. त्याचा समर्थ स्वीकार केला. झुणका भाकर सेविला. बंकटलालाची सुपारी मागते झाले साक्षात्कारी. अरे माळिनीच्या भाकरीवरी माझी सेवा करतोस का. काळ सुपारी खिशातून फोडून देई माझं कारण. ते ऐकता समाधान बंकटलालाच झाले. सुपारीच्या बरोबर 2 पैसे हातावर ठेविता झाले व्याघ्रांबर. दुदंडी तांब्याचे खडूक दुदंडी व्याघ्रांबरी. ही मुसलमानी नानी सारी चालत होती व्यवहारी तया वराड प्रांतात. पैशाप्रती पाहून महाराज बोलले हसून, काय व्यापारी समजून मजला तू हरपिशी. हे नाणे तुमचे व्यवहारी मला नाही याची जरुरी. भावभक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहत असे.
ते तुझ्या जो होते म्हणून भेटलो पुन्हा, ते याचा विचार चित्तात करी म्हणे म्हणजे कळेल. आता कीर्तन दोघे जाऊ करा श्रवण. मी लिंबापाशी बसून कथा त्याची ऐकतो. दोघे कीर्तनापत्ती आले. महाराज लिंबापाशी बसले. गोविंदबुवाचे सुरू झाले आरंभीचे निरूपण. निरूपणाशी भागवताचा घेतला होता 100चा श्लोक 11 स्कंदाचा हंसगीतामधील. बुवांनी पूर्वार्धा विशद केले, त्याचा उत्तरार्ध समर्थ वाटले. ते ऐकून घोटाळले गोविंदबुवा मनात. हा उत्तरार्ध वदणारा पुरुष अधिकारी दिसतो खरा, जा त्या घेऊन या कीर्तन श्रवण. बंकटलाल पीतांबर आणि मंडळी निघाली. समर्थाचार्य कीर्तनानं केली विनंती. अवघ्यांनी श्रोते अतिविनयाने परी बसल्या जागेपासून मुळीच न हरले. गोविंदबुवा अखेर येऊन जोडीती झाले. कृपा करावी एक वार, चला शिवाच्या मंदिरी. तुम्ही साक्षात शंकर, बरे न येते बसणे बाहेर. धन्या वाचून मंदिर शून्य सात समत. पूर्वजन्मीचे पुण्य भरले, माझे आज उदेरले. म्हणून दृष्टीस पडले साक्षात चिरंजीवाचे. कीर्तनाचे फलाप्रती झाली आज मजप्रती. वेळ न करा गुरुमूर्ती, चला मंदिरे माझ्यासोय. ऐसे गोविंद बुवा बोलती. समर्थ वादल्या तत्वता. ठेवी एक वाक्यता भाषणे गोविंद लावणार. तू इतक्या प्रतिपादिले, अवघे ईश्वर व्यापले. आत बाहेर काही न उरले. मग हा याचा हट्ट का? हे जे जे जयाने सांगावे ते त्याने आचरावे. शब्दवच्छल न करावे. साधकाने केव्हाय भागवताचा श्लोक सांगते आणि त्याच्या विरुद्ध वागसे. कथे करायची रीत ऐशी बरवी नव्हे गोविंदा. पोटभऱ्या कथे करी तू न व्हावे भूमीवर. जा कीर्तन समाप्त करी मी ऐकतोय. बुवा कीर्तन परत आले. गर्जना अवघ्या बोलले, तुमच्या शेगावी अमोल आले रत्न हे त्या सांभाळा. हे न शेगावी राहिले पंढरपूर खचित झाले. चालले बोलते येथे आले साक्षात पंढरपूर. त्याची तरतूद ठेवावी, सेवा यांची करावी, आज्ञा मानावी, वैद्यवाक्या परिहो. तरी तुमचे कल्याण होईल निसंशय. अनायास हे निदान जोडले तर नका. कीर्तन अवघे सांग झाले. लोक आपल्या घरी गेले. बंकटलाल घरी आले. चित्ती हर्ष माविले. आपल्या सन्मान्य पित्याची हकीकत कथिले प्रेमेची. बाबा आपल्या घराशी गजानन आला हो. पुत्राने जे कथन केले भवानी रामाने ऐकले आणि प्रेमाचे बदले. तू ते ये त्यांना घेऊन. पित्याची मिळाली संपत्ती. बंकटलाल हर्ष होती. म्हणे कधी भेटेल गुरुमूर्ती. मधला सज्ञान आहे. पुढे माणिक चौकात चौथ्या दिवशी सद्गुरुनाथ भेटले बंकटलाल. असं अस्तमानाने समयाला दिनपती अस्त केला. इकडे बोध सूर्य उदेला. माणिक चौक प्राचीला. बंकटलालाच्या